Welcome to our science classroom. Today we are going to learn about space mission standard 10 and this is our video number 4. In this video we have to learn about different types of missions like moon mission, Mars mission, mission to other planets, space debris and management, India and space technology. Okay. Dear student, what is Mars moon mission? So we learn here about moon mission. Look at the picture here. ओके मून मिशन चंद्र मोहीम ज्याला आपण म्हणू शकतो या ओके लुना 2 और चंद्रयान याबद्दल आपण या ठिकाणी अभ्यासूया. सिन्स द मून इज द क्लोजेस्ट ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट ओके टू अस, म्हणजेच पृथ्वीपासून ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट जे अगदी जवळचं आहे ते म्हणजेच चंद्र आहे. ओके हे आपल्याला माहिती आहे. द फर्स्ट स्पेस मिशन टू ऑब्जेक्ट्स इन द सोलर सिस्टीम वेअर मिशन्स टू द मून, म्हणजेच आपल्या या सोलर सिस्टीम मधील पहिली जी मोहीम होती ती मोहीम होती मून मिशन. ओके हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. सच मिशन्स हॅव बीन एक्झिक्युटेड बाय USA, सोवियत युनियन, युरोपियन युनियन, चायना, जापान अँड इंडिया या देशांनी चंद्र मोहीममध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मोहिमेच्या द्वारे चंद्राचा अभ्यास केलेला आहे. द स्पेसक्राफ्ट ओके इन द लुना series Luna for moon in the Luna series by Soviet Union reach near the moon. Luna 2 या ठिकाणी जे आपण पिक्चर पाहतो आहे ओके Luna 2 लॉन्च इन 1959. Luna 2 जे चंद्र मोहीम आहे ज्या मोहिमेचं नाव काय आहे Luna 2 Luna for moon. Luna 2 ही जी मोहीम आहे जी मोहीम 1959 ला लॉन्च केली होती रशियानी वॉज द फर्स्ट सच क्राफ्ट. हे लुना 2 हे जे स्पेस क्राफ्ट आहे हे चंद्राच्या संशोधनासाठी चंद्र मोहिमेमधील पहिलं यान आहे. हे क्राफ्ट आहे स्पेस क्राफ्ट आहे हे आपण लक्षात घ्यायचं आहे. लुना 2 लॉन्च 1959 वॉज फर्स्ट हे लक्षात घ्यायचं आहे वॉज फर्स्ट क्राफ्ट आफ्टर दॅट टिल 1975. त्यानंतर 15 स्पेसक्राफ्ट मेड केमिकल एनालिसिस ऑफ द मून. त्यानंतर अशा पद्धतीचे पहिलं लुना 2 आहे जे रशियाचं होतं. त्यानंतर 1975 नंतर 15 स्पेसक्राफ्ट मेड केमिकल एनालिसिस ऑफ द मून अँड ऑल्सो मेजर्ड ग्रॅव्हिटी. मग ह्या स्पेसक्राफ्टनी काय केलेलं आहे हे जे मून मिशन होतं चंद्र मिशन चंद्रचं जे मोहीम होती यामध्ये त्यांनी ग्रॅव्हिटी चंद्रावर ग्रॅव्हिटी किती आहे गुरुत्वाकर्षण किती आहे डेन्सिटी आहे रेडिएशन आहे म्हणजे त्यांनी कशाचा अभ्यास केला ग्रॅव्हिटी डेन्सिटी रेडिएशन्स. लास्ट 4 क्राफ्ट इवन लँडेड ऑन द मून अँड ब्रॉट द सॅम्पल ऑफ स्टोन ऑन द मून फॉर एनालिसिस इन द लॅबॉरेटरीज. मग 4 अशा चंद्र मोहिमा झाल्या की ज्यामध्ये त्यांनी चंद्रावरून त्यांनी दगड आणले आहे त्यांनी त्यांचे सॅम्पल्स आणलेले आहे जे त्याचं एनालिसिस विश्लेषण केलं गेलं आहे लॅबॉरेटरीजमध्ये. ऑल दिस मिशन्स वेअर अनमॅन हे लक्षात घ्यायचं आहे. ह्या ज्या सर्व चंद्र मोहिमा होत्या ह्या अनमॅन ह्या निर्मनुष्य होत्या. ओके यामध्ये कोणताही मानव गेलेला नव्हता. तर हे सुद्धा आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. त्यानंतर आणखी दुसरी कोणती मोहीम होती चंद्र मोहीम ते आपण बघूया. अमेरिका आपल्याला या ठिकाणी चित्रामध्ये पण आपण बघतोया. ओके अमेरिका ऑल्सो एक्झिक्युटेड मून मिशन फ्रॉम 1962 to 19
1972 1962 ते 1972 या कालावधीमध्ये अमेरिकेने सुद्धा, जसं रशियाची पहिली मोहीम होती आहे त्याच पद्धतीनं अमेरिकेने सुद्धा चंद्र मोहीम आयोजित केल्या होत्या. त्यामध्ये त्यांनी काय केलं आहे, द स्पेशालिटी ऑफ दिस मिशन्स वॉज दॅट सम ऑफ दीज वेअर मॅन मिशन. काही मिशन त्यांच्या मॅन मिशन होत्या, मानव रहित आणि मानव सहित. मानव त्यामध्ये गेला. इन जुलै 1969 आपल्याला माहिती आहे की जुलै 1969 मध्ये 1969 मध्ये नील आर्मस्ट्रॉंग बिकम द फर्स्ट ह्युमन टू स्टेप ऑन द मून. पहिला नील आर्मस्ट्रॉंग असा माणूस आहे की जो पहिल्यांदा चंद्रावर त्यांनी पाऊल ठेवलेलं आहे. इन 2008 इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, आपल्या देशामध्ये इस्रो ही जे संघटन आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, हे स्पेसच्या संदर्भामध्ये काम करत आहे. इन 2008 इस्रो सक्सेसफुली लॉन्च चंद्रयान 1 ओके अँड प्लेस इट इन टू द ऑर्बिट. ओके, हे आपण या ठिकाणी बघतो आहे. इट सेंड युजफुल इन्फॉर्मेशन. चंद्रयानचं चित्र आपण या ठिकाणी बघतो आहे. प्लेस इट इन टू द ऑर्बिट अराउंड द मून. इट सेंड युजफुल इन्फॉर्मेशन. ह्या भारताची चंद्र मोहीम यशस्वी का राहिली आहे मित्रांनो, हे पहिल्यांदा या चंद्राच्या ऑर्बिटमध्ये पोहोचल्यानंतर त्यांनी युजफुल इन्फॉर्मेशन टू अर्थ फॉर अबाउट ए इयर, 1 वर्षापर्यंत अत्यंत महत्त्वाची अशी माहिती आपल्याला दिलेली आहे. त्यामध्ये महत्त्वाची जे डिस्कवरी आहे, द मोस्ट इम्पॉर्टंट डिस्कवरी मेड ड्युरिंग द मिशन वॉज प्रेझेन्स ऑफ वॉटर. हे महत्त्वाचं आहे. प्रेझेन्स ऑफ वॉटर ऑन द मून सरफेस हा अत्यंत महत्त्वाचा शोध या चंद्रयान 1 या मोहिमेमध्ये लागलेला आहे. इंडिया वॉज द फर्स्ट कंट्री टू डिस्कवर धिस. म्हणून भारतासाठी ही गोष्ट गौरवाची आहे. चंद्रयान 1 ही मोहीम आपण पाहिल्यानंतर आपण दुसरं जे आहे मार्स मिशन, ज्याला म्हणतो आपण. ओके, मार्स मिशन हे आहे मार्स मिशन, मंगल यान ज्याला म्हणू आपण. मार्स म्हणजे मंगळ ग्रह. ओके, हे आपण या ठिकाणी बघतोया. नियर टू द मून द ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट नियरेस्ट टू द मार्स. ओके, मार्स येतो आहे, मंगळ ग्रह येतो आहे. मेनी नेशन्स सेंड spacecraft to the Mars. Mars mission is difficult and almost half the missions were unsuccessful. अर्ध्याधिक ज्या मोहिमा आहे त्या अयशस्वी ठरल्या. पण इस्रोचा जो परफॉर्मन्स आहे यामध्ये आपल्या भारत देशाचा तो अत्यंत चांगलेला आहे. इस्रोज परफॉर्मन्स इन दिस मिशन इज रिमार्केबल अँड वी ऑल मस्ट बी प्राऊड ऑफ इट. आणि म्हणून आपल्याला सर्वांना या आपल्या इस्रोचा आपल्याला गर्व वाटतो आहे, अभिमान वाटतो आहे. द स्पेसक्राफ्ट मंगळयान या ठिकाणी जे दिसते आपल्याला मित्रांनो, हे मंगळयान आहे. ओके, द मंगळयान द स्पेसक्राफ्ट मेड बाय इस्रो युझिंग मिनिमम एक्सपेन्सेस वॉज लॉन्च. अत्यंत कमी खर्चामध्ये हे आपण लॉन्च केलेलं आहे, प्रक्षेपण केलेलं आहे. इन नोव्हेंबर 2013 अँड वॉज प्लेस इन टू द ऑर्बिट अराउंड द मार्स इन सप्टेंबर 2014. It obtained very useful information about the surface of the Mars and the atmosphere around it. या मंगळयानाने आपल्या देशाला अत्यंत महत्त्वाचं सोलर या ठिकाणी पॅनल आपल्याला दिसते आहे. ओके, तर या ठिकाणी प्रॉपेलंट टँक पण दिसते आहे इंधनाचा. ओके, तर अशा पद्धतीनं मंगळयान जे आहे आपल्या देशासाठी अभिमानाची, गौरवाची गोष्ट आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी जे चित्र बघतो आहे मित्रांनो, राकेश शर्मा, कल्पना चावला आणि सुनीता विल्यम. राकेश शर्मा बद्दलची माहिती आपण घेऊया. राकेश शर्मा वॉज द फर्स्ट इंडियन टू ट्रॅव्हल द स्पेस. ओके, पहिला भारतीय आहे का ज्यांनी स्पेसमध्ये प्रवास केलेला आहे. ही वेंट इन टू द स्पेस अलॉंग विथ 2 रशियन ॲस्ट्रॉनॉट अंडर द जॉईंट इंडो-USSR स्पेस प्रोग्राम. ही स्टेट स्पेस फॉर 8 days. 8 दिवसपर्यंत ते स्पेसमध्ये राहिलेले आहे. त्यानंतर कल्पना चावलाबद्दल आपण माहिती घेऊया. कल्पना चावला ऑब्टेन हर इंजिनिअरिंग इन एरोनॉटिक्स डिग्री फ्रॉम पंजाब इन 1988. ऑब्टेन हर डॉक्टरेट फ्रॉम युनिव्हर्सिटी ऑफ कोलोरॅडो. त्यांनी PhD कोलोरॅडोमधून केली आहे. शी वॉज इन स्पेस इन 336 hours ड्युरिंग रिसर्च मिशन.
while returning to Earth from space on 1st February 2003, the Columbia spacecraft exploded and कल्पना पेरिस. आणि या यानाचं काय झालेलं आहे, कोलंबिया स्पेसक्राफ्टचं ॲक्सिडेंट झाला आहे आणि त्यामध्ये त्यांचा दुर्दैवी अंत झालेला आहे. त्यानंतर आपण बघतोय मित्रांनो सुनीता विल्यम्स. सुनीता विल्यम ट्रॅव्हल इन टू द इंटरनॅशनल स्पेस स्टेशन इन स्पेस शटल डिस्कवरी. ओके, in 2006 she worked for 29 hours outside the space station. हे सुद्धा महत्त्वाचं आहे. She created a record by staying for 192 days in space. 192 दिवस राहण्याचा त्यांचा रेकॉर्ड आहे. ओके, हे सुद्धा आपण माहिती घेतलेली आहे. त्यानंतर मिशन टू अदर प्लॅनेट. मग वेगवेगळ्या आणखी काही प्लॅनेटचे काही मिशन्स आहे का ते सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. ओके, स्पेसक्राफ्ट हॅव बीन ऑब्झर्व ॲस्टेरॉइड. म्हणजे स्पेसक्राफ्टचं दुसरं आणखी महत्त्वाचं जे काम असते ते असं त्यांचं ॲस्टेरॉइड, कॉमेट्स, ॲस्टेरॉइड्स, कॉमेट्स याचा ते अभ्यास करतात. ओके, त्यानंतर आपण बघतोय कलेक्टेड सम डस्ट अँड स्टोन. त्या ठिकाणाहून काय म्हणतात ते डस्ट आहे, स्टोन्स आहे, फ्रॉम द ॲस्टेरॉइड अँड ब्रॉट देम बॅक टू द अर्थ. We are getting very useful information from all these missions, clarifying our concept about the origin and evolution of solar system. आपल्या या सोलर सिस्टीममध्ये कशा पद्धतीचं त्याची रचना आहे, आपल्या मनामध्ये काय म्हणजे त्याबद्दलच्या संकल्पना होत्या आणि प्रत्यक्ष काय आहे, हा अभ्यास आपण या मिशनच्या माध्यमातून, या मोहिमांच्या माध्यमातून आपण करत असतो आहे. ओके, त्यानंतर महत्त्वाचा जो भाग आहे इंडियन स्पेस टेक्नॉलॉजी. ओके, इंडियन स्पेस टेक्नॉलॉजीचं काय महत्त्व आहे ते पण आपण या ठिकाणी बघूया मित्रांनो. ओके, या ठिकाणी बघा, इंडिया हॅज मेड रिमार्केबल प्रोग्रेस इन द सायन्स अँड टेक्नॉलॉजी ऑफ लॉन्च व्हेकल. ओके, भारत देशाने हा अत्यंत महत्त्वाचं असं प्रोग्रेस यामध्ये केलेला आहे. म्हणजे भारताची जी प्रगती आहे जगाच्या तुलनेत अत्यंत महत्त्वाची आहे हे आपल्याला यामधून दिसून येते आहे. व्हेरियस टाइप्स ऑफ लॉन्च व्हेकल हॅव बीन डेव्हलप टू पुट सॅटेलाइट हॅव्हिंग अप टू 2500 kg. म्हणजे 2500 किलो, 2500 किलोग्रॅम इतकं वजनाचे उपग्रह सुद्धा भारतानं लॉन्च केलेले आहे. PSLV आहे, GSLV आहे, हे आपल्या देशाचं अत्यंत अभिमानास्पद, गौरवास्पद कारवाई आहे. आर द टू इम्पॉर्टंट लॉन्चर्स. द सायंटिफिक अँड टेक्नॉलॉजिकल फीट अचीव बाय द इंडिया इन द फील्ड हॅव द सिग्निफिकंट कॉन्ट्रीब्युशन टू द नॅशनल अँड सोशल डेव्हलपमेंट. इनसॅट आहे, GSAT आहे, सॅटेलाइट सिरीज ॲक्टिव्हली वर्किंग इन द फील्ड ऑफ टेलिकम्युनिकेशन. ओके, टेलिव्हिजन, ब्रॉडकास्टिंग, मेट्रोलॉजिकल services available of televisions, telephone and internet services all over the nation have been possible due to the satellite. ह्या ज्या सर्व गोष्टी आपण पाहतो आहे, इंटरनेट, टेलिव्हिजन, ब्रॉडकास्टिंग वगैरे, हे बिकॉज ऑफ इंटरनेटमुळं आपण हे शक्य झालेलं आहे. त्यासाठी IRS सॅटेलाइट सिरीज इज वर्किंग फॉर द मॉनिटरिंग अँड मॅनेजमेंट ऑफ नॅचरल रिसोर्सेस अँड डिझास्टर मॅनेजमेंट. ओके, आपत्ती व्यवस्थापन सुद्धा महत्त्वाचे माहिती. टू एक्झॅक्टली लोकेट द पोझिशन ऑफ द सॅटेलाइट सिरीज हॅव बीन इस्टॅब्लिश. ओके, तर अशा पद्धतीचं म्हणजे महत्त्वाचा जो शोध आहे ते यामधून आपण अभ्यास केलेला आहे. मग सॅटेलाइट लॉन्च सेंटर कुठे आहे आपल्या इथं? थुंबा. ओके, तिरुवनंतपुरम आहे. म्हणजे स्पेस ऑर्गनायझेशन कोणतं आहे? स्पेस सिरीज विक्रम साराभाई स्पेस सेंटर तिरुवनंतपुरम. दुसरं आहे श्रीहरिकोटा, हे सुद्धा माहिती आहे. थुंबा आपल्याला माहिती आहे, थुंबा तिरुवनंतपुरम. श्रीहरिकोटा सतीश धवन स्पेस रिसर्च सेंटर श्रीहरिकोटा. त्यानंतर चंदीपूर ओडिसामध्ये आहे स्पेस ॲप्लिकेशन सेंटर अहमदाबाद. म्हणजे सॅटेलाइट लॉन्च सेंटर 3 ठिकाणी आहे, थुंबा, तिरुवनंतपुरम, श्रीहरिकोटा, चंदीपूर, ओडिसा. स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन विक्रम साराभाई स्पेस रिसर्च सेंटर तिरुवनंतपुरम, सतीश धवन स्पेस रिसर्च सेंटर श्रीहरिकोटा, स्पेस ॲप्लिकेशन सेंटर अहमदाबाद. म्हणजे या सर्वांमध्ये विक्रम साराभाई हे आपण या ठिकाणी महान एका वैज्ञानिकाचं आपण चित्र या ठिकाणी अभ्यासतोय, विक्रम साराभाई. ओके, ॲज द फादर ऑफ इंडियन स्पेस प्रोग्राम. यांना म्हणजेच आपल्या देशातल्या स्पेस प्रोग्रामचं फादर म्हटल्या जाते. ओके, पितामह म्हटल्या जाते.
हिज इफोर्ट, त्यांचे जे महत्त्वाचे प्रयत्न आहे, हिज इफोर्ट टू द फाउंडेशन ऑफ physical research laboratory at Ahmedabad. In 1962, Indian government constituted Indian National Committee to the Space Research under this chairmanship, and first satellite launch center was established at Thumba in 1963. The launching ऑफ इंडियाज फर्स्ट सॅटेलाइट आर्यभट्ट, पहिला जो उपग्रह आहे भारताचा तो आहे आर्यभट्ट आहे, इन टू द स्पेस वॉज द रिझल्ट ऑफ हिज इफोर्ट. म्हणजेच विक्रम साराभाई यांच्या प्रयत्नाचं रिझल्ट जो आहे, निकाल जो आहे, यश जे आहे ते विक्रम साराभाईंना जाते. पहिला उपग्रह यांच्याच प्रयत्नांनी तो झालेला आहे. ही प्लेड अन इम्पॉर्टंट रोल इन द इस्टॅब्लिशमेंट ऑफ इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच इस्रो. हे सुद्धा इस्रोच्या स्थापनेमध्ये त्यांचं महत्त्वाचं असं योगदान राहिलेलं आहे. त्यानंतर शेवटचा भाग मित्रांनो आपण या ठिकाणी बघूया, स्पेस डेब्रीज अँड इट्स मॅनेजमेंट. आपण या पिक्चरमध्ये बघतोय स्पेस डेब्रीज. डेब्रीज मीन्स कचरा, म्हणजे जो जे काही उपग्रह आहे, उपग्रहाचं वर्किंग जेव्हा बंद होतं मग त्या उपग्रहाचं काय होतं मित्रांनो, हा आपल्याला प्रश्न पडला असेल. मग कशा पद्धतीनं या ठिकाणी स्पेस डेब्रीज आहे त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं आहे ते मित्रांनो आपण या ठिकाणी बघूया. इन ॲडिशन टू द आर्टिफिशियल सॅटेलाइट सम अदर ऑब्जेक्ट्स वेअर ऑल्सो रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ. आर्टिफिशियल सॅटेलाइटसोबत इतर काही ज्या काही वस्तू असतात, खगोलीय वस्तू, त्यासुद्धा पृथ्वीभोवती फिरत असतात. इट इन्क्लूड नॉन फंक्शनल सॅटेलाइट. एखादा सॅटेलाइट आहे आपण पाठवलेला आहे, काही दिवसांनी तो बंद पडलेला आहे, वर्किंग होत नाही आहे त्याचं, तो पण त्याच पद्धतीनं फिरत राहतो आहे. पार्ट्स ऑफ द लॉन्चरचे डिटॅच झालेले जे पार्ट असतात, इंधनाचं ब्रस्टिंग म्हणजे कंबुशन झाल्यानंतर जे पार्ट होतं ते पण त्याच पद्धतीनं फिरत राहतात. लॉन्चिंग व्हेकल डेब्रिज जनरेटेड ड्यू टू द कोलिजन ऑफ द सॅटेलाइट. अशा वेळेस सॅटेलाइटचं कोलिजन होते त्यामुळे आणखी त्याचे काही तुकडे होतात आहे. ओके, अदर सॅटेलाइट टू इच अदर ऑब्जेक्ट इन द स्पेस. अकॉर्डिंग टू वन इस्टिमेशन मेड इन 2016 देर आर अबाउट 2 करोड स्पीसेस ऑफ लेंथ मोर दॅन 1 सेंटीमीटर रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ. म्हणजे 2 सेंटीमीटर एवढे मोठे जे तुकडे असतात ते सुद्धा या पृथ्वीच्या भोवती या कचऱ्याच्या स्वरूपामध्ये फिरत आहे. ऑल धिस इज नथिंग बट द डेब्रीज इन स्पेस. हे जे सर्व आपल्याला घटक दिसत आहेत ह्या सर्व डेब्रीज आहे, कचरा आहे, तो अवकाशीय कचरा आपण त्याला म्हणूया, अंतराळातील कचरा म्हणूया. मग ह्या डेब्रीजची हे हार्मफुल होणार आहे. ओके, आर्टिफिशियल सॅटेलाइटसाठी इट कॅन कोलाइड विथ दिस सॅटेलाइट और स्पेसक्राफ्ट अँड डॅमेज देम. स्पेसक्राफ्टला ते डॅमेज करणार आहे, नुकसान करणार आहे. धिस डेब्रीज इज इन्क्रीजिंग डे बाय डे. प्रत्येक देश हा लॉन्चिंग करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे अवकाशीय कचऱ्यामध्ये सुद्धा वाढ होत आहे. सो इट विल बी डिफिकल्ट टू लॉन्च न्यू स्पेसक्राफ्ट. आणि याच्यामुळे काय होणार आहे मित्रांनो की नवीन स्पेसक्राफ्ट पाठवणं मुश्किल होणार आहे. It is therefore very essential to manage the debris. Some studies, the experiment are being done with it, within view. Hope that soon we will have a solution for this problem and the future satellite and spacecraft will not be danger any other. हा यावर प्रयत्न पण सुरू आहे मित्रांनो. तरी पण याची काळजी घेणं आणि याचा अभ्यास करणं हे सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. ओके, तर थँकिंग फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास माझे राजकुमार तिरभानी यूट्यूब चॅनल आपण सर्वांनी सबस्क्राईब करावं आणि आपल्या मित्रांमध्ये, परिवारांमध्ये हा व्हिडिओ शेअर करावा. थँकिंग अगेन वॉचिंग द व्हिडिओ.